श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. चैत्र नवरात्री आजपासून 9 दिवस घरात देवीला कुंकुमार्चन सेवा कशी करायची. चैत्र नवरात्र आजपासून सुरू होत आहे. गुढीपाडवा ते रामनवमी म्हणजेच 9 एप्रिल ते 17 एप्रिल या कालावधीत चैत्र नवरात्र असणार आहे. या चैत्र नवरात्रीत आपल्या कुलदेवीची अत्यंत प्रभावी सेवा करायच्या आहेत. त्यातील अत्यंत महत्त्वाची अशी सेवा म्हणजेच कुंकुमार्चन. हे कुंकुमार्चन कसे करावे, काय नियम आहेत, नंतर कुंकुमार्चन केलेल्या कुंकवाचे काय करावे, हे संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चैत्र नवरात्र सुरू झालेलं आहे. या काळात आपल्या कुळदेवीची घरात कुंकुमार्चन नक्की करावं. त्याने कुळदेवीची घरात जागृत वास्तव्य राहतं. कुलदेवीची कृपा राहते. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात. तर सर्वात आधी कुंकुमार्चन म्हणजे काय? देवीचा नामजप करत एक चिमूटभर कुंकू देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्यापर्यंत वाहणे किंवा देवीला कुंकवाने अभिषेक किंवा स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन करणे असं म्हणतात. नामजपामध्ये आपण देवीचा मंत्र, श्रीसूक्त किंवा नवार्णव मंत्र हे म्हणायचं असतं. हे तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात देखील सहज मिळून जाईल. कुंकुमार्चन कधी करावं तर बघा, अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, त्याप्रमाणे नवरात्र, लक्ष्मीपूजन, तसेच मंगळवार, शुक्रवार, गुरुपुष्यामृत योग या दिवशी कुंकुमार्चन नक्की करावं. चैत्र नवरात्र किंवा आश्विन नवरात्रात दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावं. असं केल्याने खूप पुण्यकारक व शुभ फलदायी ठरते. कुंकुमार्चन करताना विशेष काळजी घ्यायची आहे. तर ती कोणती? तर बघा, कुंकुमार्चन करताना तुमच्याकडे कुलदेवीचा टाक घ्यायचा आहे. तो टाक स्वच्छ करून धुवून पुसून घ्यायचा आहे. एक ताम्हण घ्यायचा आहे. ताम्हणात तो टाक ठेवायचा आहे. कुलदेवीचा टाक नसेल तर तुम्ही देवीचा फोटो किंवा श्रीयंत्र अथवा प्रतिमात्मक वस्तू म्हणून जशी की सुपारी, यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट हे ताम्हणात घ्यायचं आहे. त्यानंतर उजव्या हाताचा अंगठा, मधले बोट व त्याच्या बाजूचे बोट ह्या बोटांनी कुंकू घेऊन देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत व्हायचं आहे किंवा कुंकवाने अभिषेक करावा. कुंकू हे कोरडेच असावे. कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकू असावे. कारण कुंकवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते. म्हणून देवीच्या टाकाला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकवात येते. नंतर हे कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. मूळ कार्यरत शक्ती तत्वांची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली आहे. म्हणून देवीची पूजा ही कुंकवाने करतात. तसेच देवीला कुंकू वाहून समृद्धी, कल्याण व त्यांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी आशीर्वाद घेतात. कुंकवाचा लाल रंग प्रजनन क्षमता, शक्ती आणि देवी स्त्रीशक्तीशी संबंधित आहे. त्यानंतर देवीचा टाक बाजूला काढून पुन्हा देवघरात स्वच्छ करून ठेवून द्यायचा आहे व जे काही कुंकू आहे ते ताम्हणात जे काही कुंकू साठलेलं आहे ते एखाद्या डब्बीत ठेवायचं आहे. याने लक्ष्मीची प्राप्ती होते. कार्यसिद्धीसाठी याची मदत होते. त्याचप्रमाणे महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाणार असाल तर ते कुंकू जरूर लावावं. याने आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो व आपले काम होण्यासही मदत होते. तसेच रोज देखील हे लावलं तरी अतिशय उत्तम. यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रत्येकाने
चैत्र नवरात्रात आपल्या घरातील देवीच्या टाकावर कुंकुमार्चन करून देवीचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.